काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा बघा 1 इयरचे 40-50 हजार तुम्ही पूर्ण दिसतात. समजा 15,000 जोड त्यांना मिळतात. काही लोक देतात काही लोक डिसिजन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. सरकार हमको पढ़ने दो सरकार हमको पढ़ने दो शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा. वाढती शैक्षणिक फीस. माजी तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे माझी मागणी आहे जे ट्युशन आहेत नांदेडमध्ये भरपूर त्यासाठी प्रत्येक ट्युशनमध्ये लिमिटेशन नाही आहे. 50-50 हजार फीस आहे, 40,000 रुपये फीस आहे. जर एखाद्यांना जर कामगार लोकांना जर 13-14 हजार फीस त्यांना पेमेंट असेल तर त्या पेमेंटवर त्यांनी कसं भागवणार? घर चालवणार का? सिलेंडर मागवणार का? त्यांचं वैयक्तिक खर्च करणार काय करणार आहेत? आणि ट्युशनची फीस नाही झेपणार त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटनी नियम लावले पाहिजे. त्यांना काहीतरी सवलत दिल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटकडून त्यांना मान्यता द्यायला पाहिजे. त्यांनी एवढं लिमिटेशन आहे, एवढी फीस आहे, एवढी आणि त्यांच्या पावत्या त्यांनी द्यायला पाहिजे. या प्रत्येक जेवढं ट्युशनवाल्यांचं नाव आहे तिथं तेवढे विद्यार्थी आहेत. कारण प्रत्येकाला फीस नाही झेपणार, प्रत्येकांना नाही झेपू शकत. त्याबद्दल हे निवेदन होतं. नांदेडमध्ये जे काही शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे ट्युशनच्या माध्यमातून आम्हाला फीस इथं उकळले जात आहे. इथं इथला जो विद्यार्थी आहे त्यांचे पालक सर्रास हे काही कष्टकरी शेतकरी आणि दुर्गम भागातून येत असतात, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. मग हाताला काम नसताना पैसा कुठून आणायचा आणि यांच्या घशामध्ये कसे पैसे भरायचे? आणि या देशामध्ये आणि प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकर या सर्वांनी शिक्षणासाठी जे काही खस्ता घातल्या आणि शिक्षण या सर्वांना मिळालं पाहिजे, मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील तरतुदी केल्या आहेत. कलम 21 मध्ये सुद्धा आहेत आणि राज्य शासनाच्या कलम 45 मध्ये देखील आहेत. तरी देखील या ठिकाणी शिक्षणाचं वाढतं बाजारीकरण होत आहे. त्याच्यामुळे बाजारीकरणामुळे बहुजनांची लेकरांचा हद्दपारी या शिक्षणातून होत आहे. आमची एवढीच मागणी आहे की जे काही त्यांनी 8वीच्या मुलांना 40,000 वर्षाची फीस केलेली आहे, 10वीच्या मुलांना 50,000 रुपये फीस केली आहे. ती फीस विद्यार्थ्यांना पालकांना भरणं झेपत नाही. ती फीस कमी करावी, एक असा चांगला काहीतरी आकडा ठरवावा आणि ती आमची मागणी आहे की फीस कमी व्हावी. आमच्या जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा त्या ठिकाणी इशारा दिला आहे. तीव्र आंदोलन आम्ही घडून आणू. ब्लॉक महिला अध्यक्ष आताच आम्ही काँग्रेसतर्फे निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला. महिला आघाडी सुरेखा वैद्य तालुका अध्यक्ष आहेत, रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये शहर अध्यक्ष गपारभाई, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आमच्या एकच मागण्या आहेत शिक्षणाच्या. लेकरांना ट्युशनमध्ये एवढी जास्त फी लावली जाते. त्यांचे आईवडील राबून शेतामध्ये कष्ट अफाट करून त्यांना बेरोजगार किती मिळतो. 8 घंटे जर काम करून शेतामध्ये घाम गाळून ह्या ट्युशनवाल्यांना जर 50,000 40,000 1 लाख जर फी देत असेल तर आज आमचं काय? मला एकच या शासनाला मला शिक्षण अधिकाऱ्यांना एकच मला सवाल करायचं आहे. तुम्ही जे खाजगी शाळा काढल्यात, राजर्षी शाहू महाराजांनी, सावित्रीबाई फुलेंनी हे शाळा फ्री काढल्या होत्या ह्या जनतेसाठी, गोरगरिबांसाठी. त्यांनी कधी फी लावलीच नव्हती. पण आताचं हे खाजगी प्रायव्हेट इंग्लिश स्कूल शाळा खूप ट्युशन घेत आहेत. 8 घंटे काम करून त्यांना 200 रुपये पगार मिळतो. त्याच्यामधून आपण लेकरांना शिकवायचं किती आणि पोटाला खायचं किती? बेरोजगारी वाढलेली आहे. हे मोदी सरकार आणि हे BJP सरकार हे काय करत आहेत? यांनी पार्टनरशिप होऊन गोरगरिबाकून हिसकाटून घेतलेलं सरकार आहे. आम्ही काय करावं? आमच्या लेकरांना शिकवावं की आम्ही काम करावं, कष्ट करावं, घामाचा पैसा यांच्या हातात द्यावं म्हणजे यांचे पोट भरणार? कशासाठी? हे शिक्षण अधिकारी काय करत आहेत? काहीच करत नाहीत. आम्ही कितीही निवेदन वारंवार देऊ, आम्ही आंदोलन मोर्चा करू, तरी त्यांनी हे निष्काळजीपणा करत आहेत. त्यांनी दखलच घेत नाहीत. आमचे जर हे निवेदनची जर दखल घेतली जाणार नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, पूर्ण महिला काँग्रेसच्या, आणि आंदोलन करू. आम्हाला त्यांनी जबाब दिला पाहिजे की काहीतरी 40 मध्ये त्यांनी 8-10 हजार केली पाहिजे. 50,000 असतील तर 10-12 हजार केले असतील. 1 लाख असतील तर 25,000 घेतली पाहिजे टप्प्याटप्प्याने. प्रायव्हेटमध्ये काम करून हे शक्यच नाही ना लेकरांना एवढं शिकवायचं. या शिक्षणाधिकाऱ्याला कळत नाही का?
शिक्षणाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एवढंच माझं बोलणं आहे.